नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। गणपती जवळ येत आहेत आणि मोदक तर बनलेच पाहिजे, तर आज आपण खव्यापासून मोदक कसे बनवायचे ते बघू। मी येथे 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपण खवा भाजून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा बटर घेतलेला आहे। बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता। आणि खवा पूर्ण कढईमध्ये टाकून घ्यायचा। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि खवा पूर्ण मेल्ट होईपर्यंत परतत राहायचा। खवा हळूहळू मेल्ट व्हायला लागलेला आहे। सतत परतत राहायचं, कारण खाली लागण्याची शक्यता असते। खवा पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर 5 मिनिटं भाजून घ्यायचा। खवा पूर्णपणे भाजला गेलेला आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि 10 मिनिटं रूम टेम्परेचरलाच थंड करून घेऊ। दहा मिनिटं झालेले आहेत। मी याला 10 मिनिटं रूम टेम्परेचरलाच थंड करून घेतलेलं आहे। आता 1 वाटी पिठी साखर मिक्स करून घ्यायची आणि तुम्हाला काही फ्लेवर वगैरे ॲड करायचं असेल तर करून घेऊ शकता। पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण एक मोदकचा मोल्ड घेऊ आणि त्याच्यामध्ये मोदक बनवून घेऊ। अशा पद्धतीने सगळे मोदक मी करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक झाले आहेत। ह्या वर्षी गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीने घरच्या घरी मोदक बनवा। सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत। आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।